नमस्कार, माझे नाव सारा मोहन भाटले. मी इयत्ता 9वी अ मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचं नाव विके मटे हायस्कूल आहे. सादर करीत आहे अभिवाचन. माझ्या गोष्टीचं नाव आहे शक्य तेवढं साठवा आणि याचे लेखिका आहेत आपल्या सर्वांच्या आवडत्या सुधा मूर्ती आणि अनुवाद केला आहे लीना सोहोनी यांनी. शक्य तेवढं साठवा. सीताकर आणि बंगारम्मा हे एक मध्यमवर्गीय जोडपं होतं. ते सुखानं आनंदानं राहत असत. सीताकर नोकरी करी तर बंगारम्मा गृहिणी होती. रोज सायंकाळी सीताकर कामावरून परतला की दोघं भजन गात, विश्रांती घेत, वाचन करीत. त्यांचं आयुष्य अगदी सुरळीत चालू होतं बरं का. त्यांच्या घरी नेहमी पाहुण्यांची वर्दळ असे. नातेवाईक मित्रमंडळ नेहमी त्यांच्या भेटीला येत. घर माणसांनी आनंदाने उत्साहाने भरलेलं असे. बंगारम्माला अनेकदा वाटायचं आपण भविष्य काळासाठी थोडे पैसे साठवायला हवे. एके दिवशी सीताकर कामावरून घरी येत होता. वाटेत त्याला एक पैशाचा बटवा आढळला. त्याने तो बटवा उघडून पाहिला. आत 9 स्वर्ण मुद्रा होत्या. एवढी मोठी रक्कम त्यांनी आजवर आयुष्यात कधीच पाहिली नव्हती. त्या बटव्याचा मालक आपला बटवा शोधत येईल म्हणून सीताकर बराच वेळ त्या जागी वाट पाहत थांबलेला. पण कोणी झालं नाही. अखेर तो ते बटवा घेऊन घरी परतला. त्याने घरी आल्यावर आपल्या पत्नीला ते पैसे दाखविले. बंगारम्मा म्हणाली, बरं झालं, आपण थोडे तरी पैसे साठवायला हवेत असं मला वाटायचं, पण तुम्ही कधीच माझं ऐकलं नाही. आता प्रत्यक्ष देवानेच आपल्याकडे हे पैसे पाठवले आहेत. आता तरी आपण हे खर्च न करता शिल्लक टाकूया की. सीताकरला मात्र एका गोष्टीचं मनातून जरा वाईट वाटलं होतं. तो म्हणाला, ह्या 90 स्वर्णमुद्रा आहेत. जर त्याऐवजी 10 असल्या असतं तर किती बरं झालं असतं ना. 10 आकडा शुभ असतो. मला या 9 मोहऱ्या मिळाल्या, त्याही मोफत. मग त्याऐवजी 10 मिळालं असतं तर काय बिघडलं असतं का. त्यावर त्याची समजूत काढण्यासाठी बंगारम्मा म्हणाली, चिंता करू नका, तुम्हाला तर आनंद झाला पाहिजे. आपल्याला कधी इतके पैसे मिळतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण तरीही सीताकरचा चेहरा जरा उदास असमाधानीच दिसत होता. तो म्हणाला, हे बघ, आपण असं करूया, आपण दोघं उद्यापासून जास्त मेहनत करूया, पैसे साठवूया आणि एक नवीन स्वर्णमुद्रा घेऊया, म्हणजे 10चा आकडा पूर्ण होईल. दुसऱ्या दिवशी बंगारम्माने पण एक नोकरी धरली. सीताकर आपल्या आहे त्या नोकरीवर जादा काम करून जास्त पैसे मिळवण्याच्या मागे लागलेला. दोघांवर कामाचा इतका ताण पडू लागला, पूर्वीसारखं त्यांचं मन राहिलंच नव्हतं. दुसऱ्यासाठी वेळ कशाला द्यायचा, त्याऐवजी त्या वेळात काम करावं असं सीताकरचं म्हणणं होतं बाबा. असे कितीतरी महिने लोटले. एक स्वर्णमुद्रा विकत घेऊनही त्यांच्याकडे काही पैसे उरलेले. बंगारम्माला आता आनंद झालेला होता. ती आपल्या पतीला म्हणाली, आता आपली स्वर्णमुद्राही खरेदी करून झाली आहे. आता राहिलेल्या पैशांमधून आपण छोटीशी सहल काढूया का. पण सीताकर मात्र या गोष्टीला राजी झाला नाही. तो म्हणाला, हे बघ, आपण आणखी थोडे पैसे साठवले तर त्यातून आणखी एक स्वर्णमुद्रा खरेदी करता येईल. सोन्याला तर कधी गंज तर चढत नाही ना. उद्या आपल्याला मूल झालं की त्याच्यासाठी ती स्वर्णमुद्रा उपयोगी पडेल. आणि मग त्यांनी परत मेहनत चालू केली. पण परत त्यांनी खूप कष्ट केले. कष्ट करून त्यांनी आणखी एक स्वर्णमुद्रा खरेदी केली. बंगारम्मा म्हणाला, बरं झालं, आत्ता परत पहिल्यासारखं सुख समाधान राहू आपण. त्यावर सीताकर म्हणाला, हेही बरोबर नाही. आपण आपल्या मुलाला एकच सुवर्णमुद्रा देणार, हे काय मला बरं नाही वाटत. अशा रीतीने सीताकरचं समाधानच होईना. ते काम करत राहिले, पैसे साठवत राहिले, पण त्यांच्या आयुष्यातील आनंद हरपला. तो मात्र कायमचाच. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सृष्टी संजय रोकडे. मी अमृता विद्यालय इयत्ता 9वीची विद्यार्थी आहे. आज मी तुमच्यासमोर भाषणात्मक कविता
सीमेवरचा सैनिक मनातला अभिमान ही वाचणार आहे. सीमेवरचा सैनिक मनातला अभिमान. सीमेवर उभा असलेला सैनिक आपल्यासाठी फक्त एक युनिफॉर्म नाही, तो आपल्या सुरक्षितेची ढाल आहे. आपल्या स्वप्नांची पहारे कधी आहे आणि आपल्या अभिमानाची जिवंत निशाणी आहे. आपण रात्री शांत झोपतो तेव्हा कुणीतरी जागा असतो. आपण सण साजरे करतो तेव्हा कुणीतरी कडाक्याच्या थंडीत उभा असतो. आपण हसतो तेव्हा कुणीतरी देशासाठी स्वतःच्या भावना दाबून ठेवतो. सीमेवरचा सैनिक म्हणजे फक्त बंदूक हातात घेतलेला माणूस नाही. तो आईचा मुलगा असतो, बाबांचा आधार असतो, बहिणीचा अभिमान असतो आणि कुटुंबाचं स्वप्न असतं. पण तरी सुद्धा तो स्वतःच्या कुटुंबापेक्षा देशाला पहिलं स्थान देतो. स्वतःच्या जीवापेक्षा तिरंग्याला जास्त महत्त्व देतो. मी एक मुलगी आहे आणि मला आज हे ठामपणे सांगायचं आहे की सीमेवर उभा असलेला सैनिक माझ्या मनात रोज उभा राहतो. तो मला शिकवतो कर्तव्य काय असतं, त्याग म्हणजे काय असतं आणि देशप्रेम कसं असतं. जेव्हा तिरंगा वाऱ्यात फडकतो तेव्हा फक्त कापड हलत नाही, तेव्हा सैनिकाचं बलिदान बोलतं. प्रत्येक रंगात एखाद्या शहीदाचं स्वप्न असतं, एखाद्या कुटुंबाचे अश्रू असतात आणि देशाचं भविष्य असतं. आपण म्हणतो मी काय करू शकते, पण लक्षात ठेवा, देशभक्ती फक्त सीमेवर नाही, ती वर्गात आहे, ती अभ्यासात आहे, ती प्रामाणिकपणात आहे, ती जबाबदारीत आहे. आज मी अभ्यास करते तर उद्या देश मजबूत होतो. आज मी शिस्त पाळते तर उद्या समाज शिस्तीत राहतो. आज मी चांगला नागरिक बनते तर उद्या भारत महान होतो. सीमेवरचा सैनिक माझ्यासाठी फक्त रक्षक नाही, तो माझ्या प्रेरणा स्तोत्र आहे. तो मला सांगतो घाबरू नकोस, स्वप्न मोठी पहा आणि देशासाठी काहीतरी करून दाखव. आज मी इतकंच म्हणेन, जर सैनिक सीमेवर उभा आहे तर मीही आयुष्यात ठाम उभी राहील. तो जर देशासाठी लढतो तर मी देशासाठी घडेन. कारण सीमेवरचा सैनिक हा माझा अभिमान आहे आणि माझ्या मनातला भारत त्याच्या बलिदानामुळे सुरक्षित आहे. चला तर मग फक्त टाळ्या न वाजवता आपणही जबाबदारी स्वीकारूया. देशासाठी काहीतरी बनूया, काहीतरी करूया आणि अभिमानाने म्हणूया, सीमेवरचा सैनिक तो फक्त तिथे नाही, तो आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे. जय हिंद. नमस्कार, माझे नाव प्रेम प्रमोद खरबट. माझ्या शाळेचे नाव आहे व्ही.के. माटे हायस्कूल. मी इयत्ता 9वी अ मध्ये शिकतो. आज मी तुम्हाला एका मुलाची गोष्ट सांगणार आहे. एका छोट्याशा गावात समुद्राच्या लाटांनी सतत गाजणाऱ्या शांत सुंदर रामेश्वरम मध्ये निसर्गाच्या कुशीत वसलेल्या एका साध्याशा झोपडीत एका गरीब पण संस्कारी कुटुंबात जन्म झाला एका मुलाचा. घरात पैसा नव्हता, श्रीमंती नव्हती, मोठं घर नव्हतं, पण होतं ते प्रेम, आई वडिलांचे संस्कार आणि प्रामाणिकपणाची श्रीमंती. वडील साधे बोट चालवणारे, शांत संयमी कष्टाळू, आई प्रेमाची मूर्ती, स्वतः उपाशी राहून मुलांना जेवू घालणारी. त्या आईच्या हातच्या भाकरीत प्रेम होतं आणि त्या वडिलांच्या शब्दात जीवनाची शहाणपणाची शिकवण होती. अशा वातावरणात वाढत होता तो मुलगा. डोळ्यात निरागस स्वप्न आणि मनात काहीतरी मोठं करण्याची जिद्द. पण परिस्थिती मात्र खूप कठीण. पहाटे अजून सूर्य उगवायचाही नसताना, सगळं गाव गाढ झोपलेलं असताना तो छोटासा मुलगा वर्तमानपत्रांची गाठोडे खांद्यावर घेऊन घराबाहेर पडायचा. थंड वारा अंगाला झोंबायचा. रस्ते रिकामे असायचे आणि सगळीकडे असायची फक्त आणि फक्त शांतता. लहान पायांनी तो धावत धावत वर्तमानपत्र वाटायचा. घराला मदत करण्यासाठी लहान हातांवर पडली होती मोठी जबाबदारी. कधी पायात चप्पल नसायची, कधी पोटात भूक नसायची, कधी अंग थकून जायचं,
पण चेहऱ्यावर तक्रार नव्हती, कारण त्याच्या मनात एकच ज्वाला पेटलेली होती. मला शिकायचं आहे, मला मोठं व्हायचं आहे आणि मला उंच भरारी घ्यायची आहे. शाळेत तो मन लावून अभ्यास करायचा. पुस्तक म्हणजे त्याचे मित्र, ज्ञान म्हणजे त्याची ताकद. त्याच्या डोळ्यातील चमक शिक्षकांनी ओळखली. एक दिवस शिक्षकांनी विचारलं, अब्दुल, तुझं स्वप्न काय आहे रे? तो निरागसपणे म्हणाला, सर सर मला आकाशात उडायचं आहे, मला विमान बनवायचं आहे. शिक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्यांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले, मोठी स्वप्न बघ, कारण स्वप्न विचारांना जन्म देतात, विचार कृतीत उतरतात आणि कृती इतिहास घडवते. ह्या एका वाक्याने त्याच्या आयुष्याला दिशा मिळाली. त्या दिवसापासून त्याने ठरवलं, काहीही झालं तरी स्वप्न सोडायचं नाही. पुढे शिक्षणासाठी त्याने घर सोडलं. आईपासून दूर, गावापासून दूर. मन भरून आलं होतं, डोळे पाणावले होते. आईने डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि म्हणाली, बाळा बाळा मोठं हो, पण माणूस पण विसरू नकोस. हे शब्द त्याने आयुष्यभर जपले. नवीन शहर, नवीन संघर्ष. पैसा कमी पण अडचणी मात्र जास्त. कधी फी भरण्याची चिंता तर कधी जेवणाची चिंता, पण ध्येय मात्र ठाम. रात्रभर अभ्यास आणि दिवसभर मेहनत. थकवा असला तरी हार नव्हती. पुढे तो शास्त्रज्ञ झाला. इस्रो मध्ये काम करू लागला, रॉकेट तयार करू लागला. पण यश इतकं सोपं नव्हतं ना. पहिला प्रयोग अपयशी, दुसरा प्रयोग अपयशी. रॉकेट कोसळलं, लोकांनी टीका केली, वर्तमानपत्रांनी बातम्या छापल्या. क्षणभर मन खचलं, पण तो स्वतःलाच म्हणाला, अपयश म्हणजे शेवट नाही, ती यशाची पहिली पायरी आहे. आणि पुन्हा उभा राहिला. पुन्हा मेहनत, पुन्हा प्रयत्न, आणि मग त्याच्या कष्टाचं सोनं झालं. त्यांनी भारताला दिली शक्तिशाली क्षेपणास्त्र. पृथ्वी, अग्नी आणि आकाश. संपूर्ण जग भारताकडे आदराने पाहू लागलं. तो साधा मुलगा देशाचा अभिमान बनला आणि साऱ्या जगाने त्या मुलाला नाव दिलं मिसाईल मॅन ऑफ इंडिया. पण एवढ्यावर ते थांबले नाहीत. पुढे ते झाले भारताचे राष्ट्रपती. राष्ट्रपती भवनात राहूनही त्यांच्या मनात साधेपणा होता, ना गर्व ना कसला अहंकार. तो मोठ्या लोकांमध्ये कमी पण विद्यार्थ्यांमध्ये जास्त रमायचा, कारण त्याला विश्वास होता, आजचा विद्यार्थीच उद्याचा भारत घडवणार आहे. तो नेहमी म्हणायचा, स्वप्न बघा, मोठी स्वप्न बघा. स्वप्न झोपेत नाही तर जागेपणी बघायची असतात. हीच स्वप्न तुम्हाला स्वस्थ बसू देत नाहीत, तुम्हाला झोपू देत नाहीत, तीच तुम्हाला यशाच्या शिखरावर नेतात. आणि या मुलाचं नाव होतं डॉक्टर APJ अब्दुल कलाम. मित्रांनो, गरिबी अडथळा नाही, परिस्थिती अडथळा नाही, अपयश अडथळा नाही. अडथळा असेल तर फक्त आपल्या मनातील भीती. जर जिद्द असेल, मेहनत असेल, आत्मविश्वास असेल तर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक कलाम दडलेला आहे. चला तर मग आजपासून आपण ही मोठी स्वप्न बघूया, कष्ट करूया आणि आपल्या स्वप्नांना देऊया अग्निपंख, अग्निपंख, अग्निपंख. धन्यवाद. नमस्कार, मी ओवी क्रांती अमित बनकर, हुजूरपागा प्रशालेतील इयत्ता 10वीची विद्यार्थी. आज मी आपल्यासमोर अरविंद जगताप यांनी लिहिलेले पत्रास कारण की या पुस्तकातील झेंडा न पडो खाली हे पत्र वाचणार आहे. एका आईचा मुलगा बर्फात पडून होता 10 दिवस सियाचीनमध्ये. एका आईचा मुलगा उंचावरून शत्रूच्या गोळ्या झेलत होता कारगिलमध्ये. एका आईचा मुलगा शत्रूच्या तावडीत सापडला होता पाकिस्तानमध्ये. एका आईचा मुलगा दहशतवाद्यांशी टक्कर देत होता काश्मीरमध्ये. एका आईचा मुलगा नक्षलवाद्यांनी पेरलेल्या सुरुंगावर चालत गेला छत्तीसगडमध्ये. हे सगळं या मुलांनी देशासाठी केलं, कारण ते सैनिक होते. पण नागरिकांचं काय? एका आईचा मुलगा सोशल मीडियावर बसून होता दिवसभर इतर नागरिकांच्या करोडो मुलांसारखा. आपल्या देशात काय चुकीचं आहे हे सांगत, देशभक्ती कशी पाहिजे हे बोलत, देशानं काय केलं पाहिजे हे शिकवत. मग 15 ऑगस्ट आला. नेहमीप्रमाणे एका दिवसापुरते लोक जमले तिरंगा लपेटलेल्या खांबाभोवती. खांबाला प्रश्न पडला, आपल्या भोवती एवढे खांब का? त्यांच्यातला उत्साह कुठे गेला? बंदुकीच्या गोळ्या खाऊन मिळालेला स्वातंत्र्य दिन साजरा करायला लोक लिमलेटच्या गोळ्या खायला आल्यासारखे कसे येतात? खांब चिंतेत पडला. त्यानं तिरंग्याला विचारलं, या गर्दीत देशभक्त कसा शोधायचा? ज्यानं सगळ्यात जास्त झेंडे घेतले तो,
की ज्यानं सगळ्यात जास्त घोषणा दिल्या तो? तिरंगा म्हणाला, 15 ऑगस्टला सकाळी झेंडे फिरवतात तेवढे महत्त्वाचे देशभक्त नसतात. सगळ्यात मोठा देशभक्त तो जो 16 ऑगस्टला रस्त्यावर पडलेले झेंडे उचलत असतो. देशभक्ती म्हणजे काय ते त्याला कळालेलं असतं. या देशाच्या सीमे एवढीच या देशाच्या भूमीलाही पहाऱ्याची गरज आहे. त्या दिवशी खांबाला आपल्या भोवती ताठ मानेनं भारत माता की जय म्हणणाऱ्या लोकांएवढाच थोडं वाकून शांतपणे झेंडे उचलणाऱ्या लोकांचाही अभिमान वाटला. अशा 4-2 डोळे उघडे असणाऱ्या लोकांमुळे सीमेवर लाखो सैनिक डोळ्यात तेल घालून पहारा देत असतात. त्या 4-2 लोकांची संख्या वाढणार कधी? आम्ही सामील झाल्यावर. तुम्ही पण सोबत याल ना? कारण जो देश महासत्ता होण्याच्या वाटेवर असतो त्या देशाचा झेंडा कधीच वाटेवर पडलेला नसतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव काव्य आशुतोष साताळकर. मी सादर करणार आहे सुधा मूर्ती लिखित गोपीची डायरी. गोपी म्हणजे सुधा मूर्तींचा लाडका कुत्रा बरं का. अनुवाद केला आहे लीना सोहनी यांनी. त्यातील मुलींची भेट ही गोष्ट मी वाचणार आहे. एक दिवस मी डोळे उघडले आणि डोळ्यांसमोर एकदम आजी दिसली. ही खरीच होती का? आत्ताच तर मला तिच्याबद्दलचं स्वप्न पडलं होतं. मला बरेच वेळा रात्री खूप स्वप्न पडतात. मग मी सकाळी उशिरा उठतो. तेवढ्यात आजी हसली. गोपी उठ, सकाळ झाली, ती म्हणाली. आज तुला भेटायला खास पाहुणे येणार आहेत बरं का. मग तिने माझ्या एका सुंदर तरुण मुलीशी ओळख करून दिली. ही श्रुती, तुझी दीदी. तिला तुझ्यासारख्या मंडळींना हाताळायचा चांगला सराव आहे. आता ती खास तुला इथे भेटायला आली आहे. मी तिच्याकडे पाहिलो. कुणाशी ओळख करून घ्यायची असली ना, म्हणजे आधी मी त्या माणसाच्या डोळ्यात पाहतो, त्यांचा वास घेतो. मी तिच्या डोळ्यांकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात खूप प्रेम होतं. मग मी तिच्या आसपासची हवा हुंगून पाहिली. मला बिस्किटांचा वास आला. ती खूप प्रेमळ आहे, मी त्या क्षणी ओळखलं. तिने लगेच मला पकडून घट्ट जवळ घेतलं. गोपी, अरे तू किती गोड आहेस, ती मोठ्यांदा म्हणाली. मी जरा वेळ तिच्याजवळ बसलो. ती मला कुरवळत होती. ते थोडं सहन केलं. त्यानंतर मी तिच्या खिशातच नाक खुपसलं. तिच्या खिशात बिस्किट असणार हे मी ओळखलं आणि ते खरंच होतं. पण श्रुती जरा कडक आवाज काढून म्हणाली, नाही, आत्ता नाही. गोपी, नाश्ता झाल्यावर बघू. ती मला खूप आवडली असली तरी ती माझ्याशी कडक वागणार हे माझ्या लक्षात आलं. ती एखाद्या प्रेमळ शाळा शिक्षिकेसारखी होती. ती माझ्यावर भरपूर प्रेम करेल, पण जर मी चुकीचं वागलो तर मला वठणीवर सुद्धा आणेल हे मला कळून चुकलं. मी शेपूट हलवून एकदा तिच्याकडे पाहिलं आणि नंतर आजीकडे वळालो. तिच्याही डोळ्यात खूप प्रेम होतं. बिचारी आजी, मला कशी शिस्त लावायची हे तिला मुळीच कळत नाही. त्यामुळेच तर मी तिचा हवा तेवढा गैरफायदा घेतो. पण दीदी पुढे काही माझी डाळ शिजणार नव्हती. इतक्यात मला आणखी 2 मुली मुख्य दरवाजातून आत येताना दिसल्या. त्या वयाने 7-8 वर्षाच्या असतील. मला पाहताच त्या आनंदाने ओरडत सुटल्या. त्या धावतच माझ्याकडे आल्या. त्यांनी मला इतकी घट्ट मिठी मारली की मला नीट श्वासच घेता येईना. मुलींनो, त्याला जरा मोकळं सोडा ग, तो अजून खूप लहान आहे, आजी म्हणाली. मग त्या दोघी माझ्यापासून जरा दूर जाऊन उभ्या राहिल्या. त्या दोघींच्या हातात एक छोटं कुत्र्याचं पिल्लू होतं. ती पिल्लं खरी असतील का? मला त्यांच्याशी खेळायला मिळेल का? मग मी जवळ जाऊन त्या पिल्लांना हुंगून पाहिलं. ती खेळण्यातली कुत्र्याची पिल्लं होती. मग त्यांच्यातील एक मुलगी म्हणाली, माझं नाव कृष्णा आणि ही माझी बहीण अनुष्का आणि ही आमची पपीज आहेत. हे माझं आहे, ते डॉली आणि तिचं आहे ते मॉली. मी त्यावर खूप हसलो. त्या दोन्ही खेळण्यांचा तर मी चुटकीसरशी चट्टामट्टा करून टाकला असता. पण त्या मुलींना मी इतका आवडलो होतो की मी त्यांच्या त्या खेळण्यांच्या जवळ फिरकायचं नाही असं ठरवलं. त्याचे डोळे बघ ना आणि त्याचे कान किती सुंदर आहेत. त्यावर मी माझी शेपूट इतकी भराभरा हलवत सुटलो की त्यांना ते नीट दिसेच ना.
ए त्याची शेपूट बघ ना, अगदी पंख असावा तशीच दिसतीये. मग मी उठून उभा राहिलो. आता त्या मला नीट पाहू शकत होत्या. त्या माझ्याकडे कौतुकाने पाहू लागल्या. किती सुंदर आहे हा. आजी, त्याचे पाय बघ ना, काय बळकट आहेत. हा तर अगदी राजेशाहीच आहे, जणू काही सिंहाचा छावाच. मुलींनो, ते काही माझे पाय नाहीत, मी म्हणालो. ते माझे हात आहेत. खूप बळकट आहेत ते. आणि अर्थातच मी एखादा राजासारखा रुबाबदार आहे. मी या जंगलाचा राजा आहे. ही गडी तर माझीच आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव तनय योगेंद्र शहाडे. मी इयत्ता 9वी मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव आहे विके माटे हायस्कूल. आज मी एका स्वरचित कवितेचे वाचन करणार आहे. प्रस्तुत कवितेत बालपण आणि मोबाईलचे परिणाम यावर आधारित आहे. शिवाय या कवितेचे शीर्षक आहे हरवलेले बालपण आणि काचेचे खेळणे. चला तर मग कवितेला प्रारंभ करूया. आईची ती माया आता इमोजीतच मिळते. कपाळावरील ती प्रेमळ थाप आता कुठे हरवते. दुपारी शाळेतून आल्यावर आधी मोबाईल हाती येतो. आईच्या थकलेल्या चेहऱ्याचा विचारही मागे राहतो. मैदानावरची ती माती आता वाट बघून थकली. मित्रांशी ती खरी गप्पाष्टक ग्रुपमध्येच अटकली. पूर्वी जखम झाली गुडघ्याला तर रडत घरी जायचो. आता मन घायाळ झालंय तरी कोपऱ्यात मोबाईल घेऊन बसतो. कधीतरी पुस्तकाची पानं वाऱ्याने उगाच फडफडतात. आम्हालाही वाचा जरा असं जणू ओरडून सांगतात. पण डोळ्यांना लागलेली ओढ त्या निळ्या प्रकाशाची विसर पडलाय आम्हाला ज्ञानाच्या त्या आकाशी. आई बाबा स्वप्न पाहतात आपल्या उज्ज्वल भविष्याची आणि आपण कदर करतो फक्त फोनच्या त्या बॅटरीची. 2 मिनिटं अजून म्हणता म्हणता किती रात्र उलटून जाते. सकाळी उठल्यावर मग फक्त पश्चातापाचंच ओझं उरते. अजूनही वेळ गेली नाही. उठा आणि सावध व्हा. त्या काचेच्या स्क्रीनच्या पलीकडे खरं जग एकदा पहा. आईच्या डोळ्यातलं स्वप्न बना. मोबाईलचा गुलाम नको. असं आयुष्य जगू नका ज्यानंतर फक्त पश्चातापच उरतो. नको ते लाईक्स, नको ते सबस्क्राईब. हवी फक्त साथ आपल्या माणसांची निरंतर. फेकून द्या ती आभासी दुनिया. चला पुन्हा एकदा जगूया. खऱ्या जगाच्या स्पर्शाने आपण आपलं भविष्य घडवूया. गर्दीत असूनही आपण सारे आज किती एकटं झालोय बरं. समोरच्या जिवंत माणसाला सोडून प्रोफाईलमध्येच गुंतलो आहोत. ज्या हातांनी कष्टाने डोंगर जिंकायला पाहिजे ते फक्त स्क्रीनवर घासले जातात. अनमोल क्षणांचे सोन्याचे कण नोटिफिकेशन मध्येच वाहून जातात. विसावा हवा असेल तर निसर्गाच्या कुशीत एकदा जाऊन तर पहा. मोबाईलच्या व्हायब्रेशनपेक्षा मनाच्या शांततेत राहून तर पहा. यशाचं शिखर गाठायला अंगठा फक्त स्क्रोलिंग साठी नको तर स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी कष्टाचा मार्ग कधीही सोडू नको. चला तर मग त्या निळ्या प्रकाशातून बाहेरच्या जगात येऊया. तंत्रज्ञानाला गुलाम बनूया पण स्वतः त्याचे गुलाम न होऊया. आईच्या मायेचा ओलावा आणि बापाच्या कष्टाची ती साथ पुन्हा एकदा अनुभवूया. देऊया एकमेकांच्या हातात हात. धन्यवाद. नमस्कार, मी समृद्धी नेले. मी आज आई या कथेचं अभिवाचन करत आहे. मिसेस पाटील आपल्या वर्गात शिरले. इंग्रजी माध्यमाची शाळा होती. वर्गात बोलणं सुरू करताना लव्ह यू ऑल असं म्हणायची त्यांना सवय होती. तसं त्या म्हणाल्याही. पण त्यांना जाणवलं की खरं तर आपण हे मनापासून म्हणत नाही आहोत. याला कारण शेवटच्या वाकावर बसणारा एक मुलगा होता. तो मुलगा अगदी अव्यवस्थित आणि गबाळा असा होता. पाटीलबाईंना त्याच्याबद्दल प्रेम किंवा आत्मीयता वाटेल असं काही नव्हतं. त्या मुलाशी जरा त्या अलिप्तच वागायच्या. कोणत्याही नकारात्मक गोष्टीसाठी कायम त्याचंच उदाहरण द्यायच्या आणि कोणत्याही सकारात्मक गोष्टीसाठी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायच्या. पहिली तिमाही झाली. प्रगती पुस्तकं लिहायची वेळ आली. त्यांनी सर्व मुलांची प्रगती लिहिली. शाळेची अशी एक पद्धत असते की प्रगती पुस्तकाच्या शेवटी मुख्याध्यापिकेची सही घ्यावी लागते. त्याप्रमाणे प्रगती पुस्तकं सहीसाठी गेली. मुख्याध्यापिकेने पाटीलबाईंना बोलवून घेतलं. त्या म्हणाल्या, अहो, प्रगती पुस्तकात प्रगती लिहायची असते. पालकांना कळायला हवं ना मुला मुलींचं भवितव्य काय आहे ते. त्या शैलेशबद्दल तुम्ही काहीच का नाही लिहिलं? असं कसं चालणार? त्यांच्या पालकांना काय वाटेल? पाटीलबाई म्हणाल्या, मी त्या मुलाचं करू तरी काय? अहो, सकारात्मक काहीच नसेल, काही प्रगतीच नसेल तरी मी लिहू तरी काय?
ठीक आहे, तुम्ही वर्गावर जा, मुख्याध्यापिका म्हणाले. मुख्याध्यापिकेने लगेच शाळेचे कागदपत्र सांभाळणाऱ्या व्यक्तीला बोलावून घेतले आणि शैलेशची जुनी प्रगती पुस्तके काढून आणायला सांगितले आणि शैलेशची जुनी प्रगती पुस्तके पाटीलबाईंकडे पाठवून दिली. पाटीलबाईंनी प्रगती पुस्तके चाळायला सुरुवात केली. तिसरीच्या प्रगती पुस्तकावर शेरा होता. शैलेश हा त्यांच्या वर्गातील सर्वात हुशार मुलगा होता. त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी चौथीची प्रगती पुस्तकं पाहिली. त्यात असलेले दर तिमाहीचे शेरे असे सुचवत होते की त्याच्या प्रगतीचा आलेख हळूहळू खाली येत होता. त्याच्या आईला दुर्गंध कॅन्सर ग्रासलेलं होतं आणि रोग आता शेवटच्या स्थितीत पोहोचला होता. त्याची आई आता त्याच्याकडे पूर्वीसारखं लक्ष देऊ शकत नव्हती. 6वीत शेरा होता. शैलेशने त्याची आई गमावली आहे आणि तो स्वतःही आता हरवल्यागत झाला होता. आता त्याच्याकडे अधिक लक्ष देण्याची नितांत गरज होती, नाहीतर आपण त्याला गमावू. एव्हाना पाटीलबाईंच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. त्या तशाच मुख्याध्यापिका कक्षात गेल्या आणि म्हणाले, आता मला कळलंय मला काय करायला पाहिजे ते. पुन्हा सोमवारी त्या वर्गावर गेल्या आणि वर्गावर एक कटाक्ष नजर फिरवून म्हणाल्या, लव्ह यू ऑल. पुन्हा ते म्हणाल्या, पण त्यांना असं वाटलं की आपण हे खरं बोलत नाही आहोत, कारण वर्गातल्या सर्व मुलांविषयी वाटणाऱ्या प्रेमाबद्दल कैक पटीने जास्त प्रेम आता शैलेश विषयी वाटत होतं. आता शैलेशला हाक मारताना त्यांचा स्वर बदललेला. सकारात्मक गोष्टींसाठी शैलेशशी त्या वागत होत्या. दिवस जात होते. शाळेचा शेवटचा दिवस उगवला. सर्व मुलांनी टीचरसाठी छान छान गिफ्ट आणलेलं. एकच गिफ्ट एका जुन्या वर्तमानपत्रात गुंडाळलेलं होतं. एक अर्धी वापरलेली परफ्यूमची बाटली आणि 2 खड्यांच्या बांगड्या. सगळी मुले हसली. त्यांनी ती गिफ्ट शैलेशची आहे हे ओळखलं. काही न बोलता पाटीलबाईंनी तो परफ्यूम आपल्या साडीवर उडवला. त्या 2 बांगड्या आपल्या हातात घातल्या. आता शैलेशचा चेहरा खुलला. हलकेच हसून तो म्हणाला, आता माझ्या आईसारखा सुगंध तुमच्या साडीला येतोय. ती गेली तेव्हा शेवटचा तिने हाच परफ्यूम वापरलेला आणि तिच्या हातात शेवटी ह्याच बांगड्या होत्या. 1 वर्षानंतर म्हणजे शाळा संपली तेव्हा पाटीलबाईंच्या टेबलावर एक पत्र होतं. मला जेवढे शिक्षक शिक्षिका लाभल्या त्यातल्या तुम्ही सर्वात छान आहात, शैलेश. त्यानंतर बरीच वर्षे शैलेशकडून अशाच आशेचे पत्र त्यांना दरवर्षी मिळत असे. वर्ष निघून गेली. त्यांचा संपर्क राहिला नाही. दरम्यान बाई निवृत्तही झाल्या. अचानक त्यांना एक कुरिअर शोधत आलं. त्यांनी एक पत्र त्यांना दिले. त्यावर प्रेक्षक म्हणून नाव होतं डॉक्टर शैलेश. या दरम्यान शैलेश मोठा झाला होता. शैलेशने खूप प्रगती केलेली, डॉक्टरेट मिळवली होती. पत्रात तीच ओळ होती, पण थोड्या फरकाने. मला जगात खूप माणसं भेटली, पण तुम्ही सर्वात छान आहात. मी लग्न करतोय आणि तुमच्या उपस्थितीशिवाय लग्न करणं माझ्या स्वप्नातही येणार नाही. सोबत विमानाची जायची याची तिकीट पाठवली. पाटीलबाईंकडे आता तो परफ्यूम नव्हता, पण अजूनही मात्र त्या बांगड्या त्यांच्या हातात होत्या. त्यांना राहवलं नाही. त्या लग्नाला गेल्या. एका मागच्या रांगेत बसून चाललेला सगळा सोहळा पाहत होत्या. मात्र कुणीतरी त्यांना शोधत होतं. त्यांनी त्यांना ओळखले आणि पहिल्या रांगेकडे नेले. तिथे एका खुर्चीवर चिठ्ठी लावलेली, आई. त्यांना पाहताच सोहळा थांबवून शैलेश त्यांच्या जवळ आला. त्यांना सन्मानाने खुर्चीवर बसवलं. त्यांच्या पाया पडला आणि म्हणाला, तुम्ही माझ्या आईपेक्षा कमी नाही आहात. आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहे. लग्न संपूर्णपणे पार पडलं. पुन्हा पाया पडायला आलो तेव्हा आपल्या पत्नीला म्हणाला, ह्या नसत्या तर आज मी जसा आहे तसा कधीच घडलो नसतो. त्यावर पाटीलबाई उत्तरल्या, शैलेश जर माझ्या वर्गात नसताना तर मला हे कधीच कळलं नसतं. शिक्षकाने आधी प्रत्येक मुलाची आई असणं जास्त जरुरीचं आहे, मग शिक्षक. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव अर्णव श्रीकांत नवले. आज मी आपणास माटेबाई आठवणींतून उमटलेले व्यक्तिमत्व या पुस्तकातील गाडी चुकली पण वेळ चुकली नाही हा लेख वाचून दाखवणार आहे. संसाराचा गाडा सांभाळून आपलं सर्वस्व पणाला लावून मोठ्या कष्टानं उभारलेल्या ज्ञान मंदिराची म्हणजेच MSS हायस्कूलची मान्यता जिल्हा परिषद काढून घेणार या कल्पनेनं माटेबाईंची आणि माटे काकांची तहान भूकच हरपली होती. एकतरी शाळा होऊ नये त्यासाठी अनेक लहान मोठी वादळे येत होती. वादळ किती उठत पण मोर्याच्या साक्षीने पेटवलेली ज्ञानज्योत कधी विजू द्यायची नाही. या जिद्दीने माटे काका आणि माटेबाई एकमेकांच्या हातात हात घालून खंबीरपणे उभी होती. त्यात चालत्या गाडीला खिळी. त्यामुळे बाई संतापल्या होत्या. माहितीच्या आधारे जिल्हा परिषदेला शाळेची मान्यता काढून घेता येणार नाही यासाठी आपण मुंबईच्या कोर्टात दाद मागणार म्हणून त्यांना सकाळी 10:30 पर्यंत मुंबईच्या कोर्टात हजर राहायचे होते. घरातले सारं ओळखून माटेबाई कागदपत्रांची बॅग घेऊन घराबाहेर पडला. सोबत माटे काकाही होतेच. पिंपरी रेल्वे स्टेशनवरून
पहिली सिंहगड गाडी पकडायची होती, म्हणून ते तेवढे झपाट्यानं पावलं उचलत होती. स्टेशन जवळ आलं आणि गाडीचा आवाज कानावर पडला. पू. गाडी चुकेल म्हणून बाई घाईघाईने स्टेशनच्या दिशेने गेल्या, पण जाणाऱ्या गाडीकडे पाहता बाईंना श्वास सोडला. माटे काकाही निराश झाले. शकू, सिंहगड गेली. सिंहगड जावं, मद्रास राहावं, पण आपण वेळेवर कोर्टात पोहोचणार. शकू, मद्रास एक्सप्रेसची वेळ झाली. मी तिकीट आणतो म्हणून माटे काका तिकीट खिडकीकडे वळले. प्रवासी आपापले सामान घेऊन प्लॅटफॉर्मवरती गर्दी करू लागले. प्रत्येक जण गाडीचा दरवाजा कुठे येईल याचा अंदाज घेऊन योग्य अंतरावर उभा राहू लागला. गाडी स्टेशनवर आली. प्रवासी चढण्यासाठी दरवाजाच्या दिशेने धावू लागले, पण गाडी लांबून येत असल्यामुळे आतील प्रवाशांनी डब्यांची दारं बंद केली होती. तरी देखील प्रवाशांची दरवाजावर झुंबड उडली होती. तसल्या प्रचंड गर्दीत माटेबाई आपल्या खांद्यावरची बॅग सावरत बसल्या. माटे काका लोकांना बाजूला सारत ओरडले, शकू, या गर्दीतून बाहेर निघ. बाईंना बोलायला वेळच नव्हता. त्यांनी सर्व सामर्थ्यानिशी पुरुषांना मागे रेटत दरवाजाजवळच्या नळी पकडली. माटे काका पुन्हा ओरडले, शकू, गर्दीतून बाहेर ये, लोक दरवाजा उघडणार नाहीत, दुसऱ्या गाडीनं जा. इतक्यात घंटा वाजला. गाडी सुटण्याची वेळ झाली. लोकांचा नुसता गोंगाट उठला. कोण कोणाशी काय बोलतोय हे समजतच नव्हते. माटे काका जीव खाऊन मोठ्याने ओरडले, शकू, दरवाजा सोडून बाजूला हो, गाडी सुटायची वेळ झाली. तेवढ्यात गाडी सुरू झाली. बाई गाडी बरोबर लटकू लागल्या. खांद्याला अडकवलेली कागदपत्रांची बॅग कंगारूच्या पिशवीसारखी लोंबकावू लागली. माटे काकांना आपला जीव टांगळल्यासारखा झाला. आता दरवाजा सोड म्हणून ओरडण्यात काही अर्थ नाही. गाडी हळूहळू गती घेऊ लागली. माटे काका तसल्या गर्दीतून गाडीबरोबर धावत धावत ओरडली, शकू, दरवाजा घट्ट पकड, गाडीनं वेग घेतलाय, काही काळजी करू नका, तुम्ही बिनधास्त घरी जा. वेगानं चाललेल्या गाडीत लटकत बोलणाऱ्या बाईंकडे पाहत माटे काकांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. ते कितीतरी वेळ नुसते तिकडे पाहत उभे राहिले. गाडीनं जोराचा वेग घेतला होता. वेगाबरोबर वाऱ्याचा जोर वाढत होता. वाऱ्यानं बाईंचा तोल जात होता. त्यांच्या मागेही खालच्या पायरीवर असाच कोणीतरी इसम लटकत होता. हा कोणीतरी चोर, लफंगा तर नसावा म्हणून बाई मागं वळून पाहू लागली. तेवढ्यात तो म्हणाला, वहिनी, तुम्ही काही घाबरू नका, मी माट्यांचा मित्र ओझरडेकर आहे, काही होत नाही, तुम्ही घट्ट पकडून धरा. मृत्यूच्या दारी आपल्या संकट प्रसंगी ईश्वर कृपेने कोणीतरी आपल्या पाठीशी आहे याचं बाईंना समाधान वाटलं. वाऱ्यानं आपला तोल जाऊन आपल्या धक्क्यानं ओझरडेकरांवर धोक्याचा प्रसंग येऊ नये म्हणून बाई अगदी दरवाजाशी घोरपडीसारख्या चिकटून होत्या. बरेच अपघात रुळाकडेला असलेल्या लोखंडी खांबावर आदळून येत होता, म्हणून त्या खांबाला की अधूनमधून ओरडायच्या, ओझरडेकर, खांबाला, आता सरा. अशा तऱ्हेने चिंचवड गेलं, तळेगाव गेलं आणि गाडी लोणावळ्यात येऊन थांबली. बाईंचे हात अवघडले होते. त्या प्लॅटफॉर्मवर उतरल्या. डब्याचा दरवाजा उघडताच बाईंनी झटकन आत शिरून जागा पकडली. ओझरडेकरांना ही जागा मिळाली. वहिनी, तुम्ही आज कमालच केली हो. एक बाई पिंपरीपासून लोणावळ्यापर्यंत गाडीशी लटकत काही येते. खरंच तुमचं धाडस न विसरण्यासारखं आहे. नाहीतरी तुमच्यासारखी देवमाणसं आमच्या पाठीशी होतीच की. गाडी चुकली, पण वेळ चुकवायची नव्हती मला. लेखक नंदकुमार सोळवंडे. नमस्कार, माझे नाव शरण्या देशमुख. मी आत्ता 8वी सिटी प्राईड स्कूल येथे शिकते. माझा आजचा अभिवाचनाचा विषय आहे फर्स्टरेशन आलंय मला. नमस्कार मंडळी, कसे काय, बरी आहात ना? वा, छान. काय म्हणालात, मी अशी का दिसतेय? म्हणजे मी कशी तरीच दिसतेय काय? मग हे आई बाबांना का बरं कळत नाहीये? काय म्हणालात, मला काही होतंय का? हा, ते काय म्हणालात, फर्स्ट एड? नाही 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 नाही, मी कुठेही धडपडले नाहीये, मला कुठेही काहीही लागलेलं नाहीये. ते फर्स्ट कसं सांगू आता तुम्हाला, ते नाही का 12वीत जर अपेक्षेपेक्षा 1-2 मार्क कमी पडल्यावर येतं ते फर्स्ट. हा 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 हा, बरोबर बरोबर, फर्स्टरेशन. काय म्हणालात, फर्स्ट? हा हा, जाऊ दे, तेच ते. भावना पोचल्या ना, तेच महत्वाचं. काय म्हणालात, ते आणि कशानं आलंय? अहो, आत्ताच चाचणी परीक्षा नाही का झाली, गणिताच्या पेपरात एका गणिताचा मला अर्थच कळाला नाही. आता गणित इंग्लिशमधून आहे ना, त्यामुळे आता पैकीच्या पैकी काही मिळणार नाहीत, त्यामुळे ते आणलं झालं. काय म्हणाला, मुद्दाम आणलं का? अहो हो, नाही तर काय. पण आईबाबांना सांगू नका हां.
पण अहो किती किती फायदे आहेत त्याचे. जाऊ दे, तेच ते त्याचेच, फर्स्टचं का काय ते त्याचे. तर सांगते ना तुम्हाला सगळ्यांना नीट. तर माझा दादा यंदाच 12वी झाला आणि मग काय जेट सेट जी वगैरे वगैरे भरपूर परीक्षाही दिल्या त्यानं. अहो भरपूरच मार्क पण पाडले ना त्याने. स्कॉलर आहे माझा दादा एकदम. पण पहिल्या परीक्षेत त्याचे मार्क कळले ना, तेव्हा त्याला जरा ते फ्रस्ट्रेशन का काय ते आलं. म्हणजे त्याच्या अपेक्षेपेक्षा 2-4 मार्क कमी पडले. मग पुढच्या परीक्षेसाठी निवड होईल की नाही ह्याचं फ्रस्ट्रेशन आलं त्याला. काय म्हणालात? मला कसं कळलं? अहो आईच सांगत होती बाबांना त्याला फ्रस्ट्रेशन आलंय म्हणून, की त्याच्याशी बोला. शिवाय पावसाळ्यात स्ट्रिक्टली अलाउड नसताना एकदा दादाच्या आवडीचं म्हणून काजू पिस्तेवाला आईस्क्रीम पण आणलं बाबांनी. हे पण मला मी चुकून आईचं फोनवरचं बोलणं ऐकलं म्हणून कळलं बरं का. आधी तर मला ते फ्रस्ट्रेशन म्हणजे काहीतरी कागदपत्रावालाच वाटलं. म्हणजे ती जुळवाजुळव चालली होती ना, आधार कार्ड, रेशन कार्ड, याव त्याव तसलंच काहीतरी. म्हणजे आधार अपडेट होऊन आलंय तसंच हे फ्रस्ट्रेशन आलंय. पण नंतर कळालं नाही, हा तर बराच वेगळा प्रकार आहे. हो, मी फायदे सांगत होते ना त्याचे. तो एक आईस्क्रीमचा किस्सा झाला आणि अजून एक सांगते. आम्हाला बाबांच्या मित्रांकडे जायचं होतं, तर दादाला त्यातून सूट मिळाली. खरं तर मला पण नव्हतं जायचं, पण तुला कसली धाड भरली आहे असं म्हणून मला मात्र जावं लागलं. काय म्हणाला? का जायचं नव्हतं? अहो ते काका ना, तुम्हाला माहित नाही, फारच पकवतात. म्हणजे ना त्यांच्या मुलीला ऍडमिशन कशी मिळाली, ती ऍडमिशन मिळवायला त्यांनी काय काय केलं, काय खायला घातलं, या नी त्याव. अहो मुलीलाच काय, त्यांच्या जिमीला म्हणजे डॉगीला पण याव नी त्याव शिकवतात, हे पण सांगतात. पुढच्या वेळी त्या जिमीला पण MBA कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं म्हणून सुद्धा सांगतील. काही नेम नाही त्यांचं. तर असं नको तिथं जाणं टळतं, ते फ्रस्ट्रेशन आलं की, म्हणून मग मी ते आणलं. काय म्हणालात? कसं? अहो चांगलं 2 दिवस झाले शाळेतून आल्यावर खेळायलाच गेले नाही मी. दार बंद करून बसले गेम खेळत. आईनं बटाटे वडे केले होते, ते पण फक्त 3च खाल्ले. पण आमच्या आई साहेबांना काय, आम्हाला फ्रस्ट्रेशन आलंय काय कळायचं नावच नाही की काही नाही. काय करू बरं? अरे माझ्या मैत्रिणीचा म्हणजे आर्याचा मेसेज आलाय की किती दिवसांपासून ठरलेली पार्टी आज करायची का म्हणून. काय करू? जाऊ का? पण गेले तर आईला कसं कळणार माझं फ्रस्ट्रेशन? काय म्हणालात? मी बरोबर म्हटले आता? चला जाऊ दे, मरू दे ते फ्रस्ट्रेशन. मी आपली जाते माझ्या मैत्रिणींबरोबर मजा करायला. धन्यवाद. नमस्कार शिक्षक आणि मित्रांनो, माझं नाव अर्णव उन्मेष देशमुख. मी विके माटे शाळेमध्ये इयत्ता 9वी मध्ये शिकतो. आज मी अभिवाचन स्पर्धेमध्ये आभासी दुनिया आणि हरवलेले आपण या विषयावर अभिवाचन सादर करणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझे नाव अर्णव देशमुख. आज मी इथे उभा आहे, पण माझं मन मात्र मगाशी पाहिलेल्या एका 5 सेकंदाच्या रील मध्ये अडकले. तुम्हालाही असंच होतं का? आज आपण अशा जगात आहोत जिथे माणूस स्मार्ट होण्याऐवजी फक्त फोन स्मार्ट झाला आहे. आपण तंत्रज्ञानाच्या महासागरात पोहतोय की बुडतोय हेच कळायला मार्ग उरला नाहीये. याच विषयावर माझे आजचे अभिवाचन सादर करतोय. पूर्वीच्या काळी मुलं मैदानावर आउट व्हायची. आज मुलं डेटा संपला की आउट होतात. आमचं 9वीचं वर्ष म्हणजे खरं तर बालपण आणि तारुण्य यांच्या उंबरठ्यावरचा काळ. अभ्यासाचा ताण, मैत्रीचा कट्टा आणि करिअरची स्वप्न. पण आज आमची ही स्वप्न एका 5 इंची स्क्रीन मध्ये बंद झाली आहेत. एकेकाळी पाऊस पडला की आम्ही कागदाच्या होड्या करायचो. आज आम्ही पावसाचा व्हिडिओ शूट करून तो स्टेटसला ठेवतो. पाऊस अनुभवण्यापेक्षा तो अपलोड करण्यात जास्त रस वाटू लागला आहे. आपल्याला लाईक्स किती मिळतात यावरून आपला मूड ठरतो. कोणाचे तरी फिल्टर लावलेले फोटो पाहून आपल्याला वाटतं की त्याचं आयुष्य किती सुखद आहे आणि मग आपण आपल्या साध्या सुंदर आयुष्याला कमी लेखू लागतो. आपण विसरतोय की पडद्यावर दिसणारं सौंदर्य हे बहुतेक वेळा एडिट केलेलं असतं, पण जगण्यासाठी लागणारं कौशल्य मात्र मूळ असावं लागतं. आज घरातली परिस्थितीच बघा. हॉलमध्ये चौघेही बसलेले असतात, पण कोणीच कोणाशी बोलत नाही. बाबा ऑफिसचे मेल्स बघत असतात, आई रेसिपीचे व्हिडिओ बघते, दादा चॅटिंग करतो आणि मी गेम खेळतो.
आम्ही एकाच छताखाली राहतो, पण आमचं मन मात्र वेगवेगळ्या सर्व्हरवर भटकत असतं. आई म्हणते, अरे ये जेवायला, ताट वाढलंय. मी म्हणतो, हो आलोच, एक लेवल बाकी आहे. ती एक लेवल कधीच संपत नाही आणि आईच्या जेवणातल्या मायेचा ओलावा आम्ही स्क्रीनच्या त्या निळ्या प्रकाशात हरवून बसतो. वडिलांशी गप्पा मारण्यापेक्षा आम्हाला युट्यूबवरचे अनोळखी लोक जास्त जवळचे वाटू लागतात. आपण संवाद साधतोय पण स्पर्श विसरतोय. आपण मेसेजेस पाठवतोय पण डोळ्यातले भाव वाचायला विसरतोय. आजच्या घडामोडींकडे पाहिलं तर AI आणि ChatGPTचा काळ आलाय. निबंध लिहायला असेल तर डोकं चालवण्याऐवजी आपण फक्त एक प्रॉम्प्ट देतो, गृहपाठ पूर्ण होतो, मार्कही मिळतात, पण विचार करण्याची शक्ती मात्र गंतत जाते ना. विचार करा मित्रांनो, जर यंत्रच विचार करणार असेल तर निसर्गाने दिलेल्या या अफाट मानवी मेंदूचा उपयोग तरी काय? परीक्षेत गुगलच्या मदतीने आपण टॉपर येऊही, पण आयुष्याच्या मैदानात जेव्हा एखादं खरं संकट समोर येईल तेव्हा मात्र गुगलकडे उत्तर नसेल. तिथे फक्त तुमचा अनुभव आणि चिकाटी आणि तुमची माणसं कामी येतील. तंत्रज्ञानाने जग जवळ आलंय खरं, पण माणसाला माणसापासूनच मात्र खूप लांब नेऊन ठेवले. आणखी एक गंभीर गोष्ट म्हणजे सायबर वॉर. आम्हाला वाटतं की आम्ही सुरक्षित आहोत, पण डीपफेक आणि डेटा चोरीच्या बातम्या वाचल्या की अंगावर अक्षरशः काटा येतो. कोणाचा तरी खोटा चेहरा वापरून कोणाची तरी बदनामी करणं आज काही सेकंदाचं काम झालंय. दुसरीकडे सोशल मीडियामुळे निर्माण होणारा मानसिक ताण, रात्री 2-2 वाजेपर्यंत स्क्रोलिंग केल्यामुळे आमच्या झोपा उडाल्या आहेत, चष्मा लागलाय, चिडचिड वाढली आहे. फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट, म्हणजे आपण कशात तरी मागे राहू की काय या भीतीपोटी आपण सतत ऑनलाईन राहतोय, पण या नादात आपण आपल्या स्वतःलाच मिस करतोय. हे आपल्या लक्षात येत नाहीये. मित्रांनो, मला तंत्रज्ञानाचा द्वेष करायचा नाहीये, परंतु तंत्रज्ञान हे प्रगतीचं साधन आहे आणि ते आयुष्यात साध्य होता कामा नये. मला आठवते, लहानपणी मैदानावर पडल्यावर गुडघ्याला जखम व्हायची. त्याचं बळ अजूनही आहे. ती जखम आम्हाला पुन्हा उभं राहायला आणि वेदना सहन करायला शिकवायची. पण आज मोबाईलच्या अतिवापरामुळे मनाला ज्या जखमा होत आहेत त्या दिसत नाहीयेत आणि त्या भरूनही येत नाहीयेत. म्हणूनच आज मी तुम्हाला आवाहन करतो, दिवसातला किमान 1 तास तरी आपण ऑफलाईन जाऊया. मोबाईल स्विच ऑफ करून खऱ्या निसर्गाशी नातं जोडूया. पाला पाचोळ्याचा आवाज ऐकूया, मित्रांच्या डोळ्यात डोळे बघून खळखळून हसूया आणि आईबाबांच्या हाताला स्पर्श करून त्यांच्याशी गप्पा मारूया. कारण लक्षात ठेवा, फेसबुकवर 5000 मित्र असूनही संकटाच्या वेळी मन मोकळं करायला प्रत्यक्ष खांदा देणारा एक तरी जिवंत मित्र जवळ असावा लागतो. चला तर मग स्मार्टफोन बाजूला ठेवूया आणि पुन्हा एकदा स्मार्ट माणूस बनूया. तंत्रज्ञानाची साथ घेऊया, पण माणुसकी आणि आपलं बालपण मात्र कधीच हरवू देऊ नकोया. धन्यवाद. नमस्कार, मी स्वरा वसंत गाडगे, इयत्ता 9वीची विद्यार्थिनी. माझ्या शाळेचं नाव आहे गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल, हडपसर, पुणे 28. मी आज तुमच्यासमोर साने गुरुजी लिखित श्यामची आई पुस्तकातील प्रसंग थोर अश्रू याचे वाचन करणार आहे. लहानपणापासून 2 वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे. श्यामने सुरुवात केली. संध्याकाळी मी खेळावयास जात असे. छाप्प पाणी, लंगडी, धावणे असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असे. खेळ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे. आई मला पाणी तापून ठेवीत असे. आई गंगाळात पाणी आणून देई व माझे अंग सोडून वगैरे देई. 2 वेळा स्नान करण्याची पद्धत फार चांगली. रात्री निजण्याच्या आधी आंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ, निर्मळ व हलके वाटते. निजावयाच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो. हे मनाचे स्नान, शरीर व मन स्वच्छ असली म्हणजे झोप कशी गाढ येते. एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो. सदरा काढला, शेंडीला तेलाचे बोट लावले व धोंडीवर जाऊन बसलो. आंघोळीची एक मोठी धोंड होती. आंघोळीचे पाणी तोंडलीच्या वेलात जात होते. संध्याकाळची आंघोळ तिला फारसे पाणी लागत नसे. आईने खसाखसा अंग चोडून दिले. उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागलो. पाणी संपले व मी हाका मारू लागलो. आई, अंग पुस माझे, पाणी सारे संपले, थंडी वाजते मला, लवकर अंग पुस. मी जोरात ओरडू लागलो. माझ्या लहानपणी टॉवेल, पंचे आमच्या गावात फार झाले नव्हते. वडील पुरुष मंडळी धोतर पिळून त्यालाच अंग पुशीत. एखाद्या जुने मुलाचे अंग पुसण्यासाठी असेल. संध्याकाळी आई आपल्या ओच्यालाच माझे अंग पुसली. आई आली व तिने माझे अंग पुसले व म्हणाली, देवाची फुले काढ. मी म्हटले, माझे तळवे ओले आहेत, त्यांना माती लागेल, माझे खालचे तळवे पुस. तळवे रे ओले असेल म्हणून काय झाले, कशाने पुसू ते? आई म्हणाली, तुझे ओझे धोंडीवर पसर, त्यावर मी पाय ठेवीन, पाय टिपून घेईन व मग उडी मारेन. मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली. पसर तुझा ओझा, मी घट्ट धरून म्हटले. हट्टी आहेस हो श्यामगदी, एक एक खूळ कुठून शिकून येतोस कुणास ठाऊक.
ठेवा पाय. आईने आपले ओझे धोंडीवर पसरले. मी माझे पाय त्यावर ठेविले, नीट टिपून घेतले व उडी मारली. आईचे लुगडे ओले झाले. त्याची मला पर्वा नव्हती. तिला थोडेच त्या वेळेस बदलता येणार होते. परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये त्याची हौस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले. ती मुलासाठी काय करणार नाही, काय सोसणार नाही, काय देणार नाही. मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो. आई निरांजन घेऊन आली व म्हणाली, श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जपो. देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून. गड्यांनो, किती गोड शब्द हा. आपली शरीरे व आपले कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो, किती काळजी घेतो. कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहेत, बुटपुशा स्वच्छ राहावे म्हणून बुटपुशा आहेत, अंगाला लावायला चंदनी साबण आहेत, शरीरास व कपड्यास मळ लागू नये म्हणून साड्यांचे प्रयत्न आहेत. परंतु मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती जपतो. मन मळले तर रडतो का कधी. आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान मिळणार. ते थोर अश्रू या जगात दिसत नाहीत. कपडा नाही, अन्न नाही, परीक्षा नापास झाली, कोणी मेले तर येऊन सारे रडतात. या इतर सर्व गोष्टींसाठी अश्रूंचे हौद डोळ्याजवळ भरलेले आहेत. परंतु मी अजून शुद्ध निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का. अजून माझे मन घाणीत बरबडलेले आहे असे मनात येऊन कितीकास वाईट वाटते. मीराबाईंनी म्हटले आहे, असुवन जलसिंच प्रेमवेली बोई. अश्रूंचे पाणी घालून प्रेमाची, ईश्वरी भक्तींची वेल मी वाढवलेली आहे. हा मीराबाईंचा चरण मी कितीदा गुणगुणत असतो. अश्रूंनी तुडुंब भरलेल्या हृदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो. धन्यवाद. नमस्कार, मी सेजल राडी, इयत्ता 8वी सिटी प्राईड स्कूलमधली विद्यार्थिनी. आज मी तुम्हाला चष्म्याची कथा नि व्यथा वाचून दाखवणार आहे. चष्मा कसा मिळवू? आईला आहे, बाबांना आहे आणि दादाला पण, मलाच नाही. काय म्हणता, मला काय नाही? अहो चष्मा, आयडिया. काय म्हणता, कसली आयडिया? जी रोको, जरा सबर करो. ए आई, मला ना फड्यावरचं जरा नीट दिसत नाही. आपण दवाखान्यात जाऊया का? मला चष्मा लागला असेल तर. काय? चष्मा नाही लागलाय? अगं आई, खरंच सांगते, मला लांबचं ब्लर दिसतंय. काय म्हणतेस? आवरून घेऊ आणि दवाखान्यात जाऊ? येस मंडळी, मी जाऊन येते हा दवाखान्यात. मी परत आल्यावर घाबरू नका हा. फक्त चष्मा लावलेला असेल मी. काय म्हणता, कसा काय लागेल चष्मा? आल्यावर सांगेन. हुश, आले घरी. काय म्हणता, चष्मा का नाही लागला? सांगते. मी ठरवलं होतं की न दिसण्याचं नाटक करायचं, पण डॉक्टरांनी फक्त मशीनने डोळे तपासले, मला वाचायला लावलेच नाही. म्हणून येताना आईचा जरासा ओरडा पण खावा लागला. आता काय करू? हा आई, दवाखान्यातून आल्यावर तू करायला सांगितलेली सगळी कामं केली आणि अभ्यासही. काय म्हणतेस? काय हवंय ते सांग, मस्का लावू नकोस. बघितलं, आई किती स्मार्ट आहे. काय म्हणतेस? आई फक्त टाइम पॉज म्हणून वेळ थांबत नसते. हो ग, माहिती आहे. काय म्हणतेस? लाईफ इज नॉट अ यूट्यूब व्हिडिओ. येस मॉमी, तू म्हणतेस ते बरोबर आहे. हो ग, येते मुद्द्यावर. मला तुम्हा सगळ्यांसारखा चष्मा हवाय. काय म्हणतेस? डॉक्टरांनी सांगितले गरज नाही, पण मी माझ्या कम्प्युटर क्लासेसमध्ये चांगली दिसते की. तर खराखुरा चष्मा घालून मी किती छान दिसेन. ए आई, प्लीज चष्मा दे ना. काय, तुझ्या लहानपणी तुझा चष्मा नव्हता, पण मग तू आता काय लावत आहेस? काय म्हणतेस? तो वाचण्यासाठी आहे? मग मला पण दे ना. दे ना ग आई. काय म्हणतेस? बाबांना विचारू? अगं, बाबांना मी तुझ्या आधीच विचारलं, ते नाही म्हणाले. काय म्हणतेस? चष्मा वापरायचे तोटे पण असतात. बरं सांग. काय, डोकं दुखतं? ठीक आहे, सहन करेन. काय, चष्मा रोज घालावा लागणार? चालेल की. काय, चष्मा जपावा लागतो? हो, जपेन की. काय, तो रोज पुसावा लागतो? हे माहीत नाही. काय, त्याची केस हरवायची नाही? हे शक्य नाही. आणि चष्मा तुटला तर धपाटा पण खावा लागेल? मग बरं आहे, मला चष्मा नाही आहे. एवढं सगळं कोण करणार? आणि आई म्हणते तेच बरोबर आहे. चष्म्याची मला काही गरज नाही. धन्यवाद. नमस्कार, मी अंकिता विलास कवळे, चिंतामणी माध्यमिक विद्या मंदिर या शाळेची एक विद्यार्थिनी आज आपणासमोर अभिवाचन सादर करू इच्छिते.
त्यासाठी मी महाराणी ताराराणी यांचं चरित्र सांगणार आहे. दिल्ली झाली दिनबानी, दिल्ली शाचे गेले पाणी. दिल्ली झाली दिनबानी, दिल्ली शाचे गेले पाणी. ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली. ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली. ताराबाईंचा बघते दिल्लीपतीची तखते. ताराबाईंच्या बघते दिल्लीपतीची तखते. खचू लागली तेवी मते कुराणही खंडली. खचू लागली तेवी मते कुराणही खंडली. रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली. रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली. प्रलयाची वेळ आली मुघलो सांभाळा. प्रलयाची वेळ आली मुघलो सांभाळा. महाराष्ट्राच्या इतिहासातील एक तेजस्वी स्त्री जिने संकटांना शरण न जाता त्यांच्यावर विजय मिळवला. ती स्त्री म्हणजेच महाराणी ताराराणी रामराजे भोसले. शौर्य, बुद्धिमत्ता आणि नेतृत्व यांचा एक जिवंत संगम. राजाराम यांच्या निधनानंतर स्वराज्य वाचवण्याचं एक भलं मोठं आव्हान त्यांच्या समोर भासून उभं होतं. औरंगजेब बादशाह संपूर्ण सामर्थ्यानिशी स्वराज्य संपवायला आला होता. तेव्हा ताराराणी यांनी धैर्य, दूरदृष्टी, कर्तृत्व आणि विचारक्षमतेच्या बळावर स्वराज्य नेतृत्वाची सूत्रे हातात घेतली. मराठे कमकुवत होतील असा त्या औरंग्याचा तुच्छ समज, पण येथेच महाराणी ताराराणी स्वराज्याची ढाल बनवून उभ्या राहिल्या. त्या मुघलांना सळो की पळो करून सोडले. मुघल सैन्य ताकदीने फार मोठं, पण मराठे मात्र चपळ, धैर्यवान आणि स्थानिक भूगोल जाणणारे. औरंगजेबाचे बलाढ्य सैन्य दक्षिणेत सक्रिय होतेच. त्यामुळे मराठे युद्ध आणि संकटाच्या वेख्यात अडकलेले, गुंतलेले. म्हणूनच महाराणी ताराराणी यांचा संघर्ष हा मुघलांविरुद्ध मुळीच नव्हता, तर तो होता स्वराज्याचे अंतःकरण जिवंत ठेवण्याबाबत. एक स्त्री शासक म्हणून त्या काळात समाजात आपली क्षमता निर्माण करणं हा प्रचंड मोठा प्रलय त्यांच्या समोर उभा टाकला होता. तरीही न डगमगता, न घाबरता आणि न थांबता सारे दुःख बाजूला सारून त्या कंबर कसून कामाला लागल्या. सैन्याला धीर दिला, किल्ल्यांचे रक्षण मजबूत केले आणि मुघलांच्या आगेकूच थांबवली. तब्बल 300 मोहिमा यशस्वीरित्या पार पाडल्या. होय, 300. 7 वर्ष त्यांनी मुघलांशी एकहाती संघर्ष केला, युद्ध केले. केवळ आणि केवळ त्यांच्या निर्णय शक्तीमुळेच मराठा साम्राज्य नष्ट न होता अधिकच बळकट झाले. त्यांनी मुघलांच्या चारीमुंड्या चित केल्या. 12 फेब्रुवारी 1689 साली महाराणी म्हणून आणि 3 मार्च 1700 रोजी छत्रपती म्हणून राज्याभिषेक केला. राज्याची धुरा सांभाळली. मात्र 1709 मध्ये शाहू महाराज यांच्या सुटकेनंतर मराठ्यात 2 गट पडले. तेव्हा ताराराणी यांनी अत्यंत चपखळपणे करवीर संस्थानाशी म्हणजेच कोल्हापूरच्या स्वतंत्र राजगादीची स्थापना केली. शिवाजी द्वितीय या छत्रपती घोषित केले. पन्हाळ्याला प्रशासकीय केंद्र बनवले व स्वराज्याची ती विखुरलेली ताकद पुन्हा एकवटली. न डगमगले पाय कधी न झुकली मान. न डगमगले पाय कधी न झुकली मान. रणरागिनी ताराराणीने राखला स्वराज्याचा मान. रणरागिनी ताराराणीने राखला स्वराज्याचा मान. मुघलांचे ते अफाट सैन्य, औरंगजेबाचा तो गर्भ. अरे मुघलांचे ते अफाट सैन्य, औरंगजेबाचा तो गर्भ. धुळीस मिळून मर्दमुकीने जिंकले तिने सर्व. धुळीस मिळून मर्दमुकीने जिंकले तिने सर्व. कठीण परिस्थितीतही घाबरून न जाता संकटाशी चार हात करण्याचे धाडस, स्वतःपेक्षा स्वराज्याला प्राधान्य देण्याचा विचार आणि समाजाच्या अडथळ्यांना न जुमानता त्यांच्यावर विश्वास न ठेवता स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची प्रेरणा केवळ आणि केवळ ताराराणीच अंगी बाळगू शकतात. त्यांनी सिद्ध केले की संघर्ष हा कधीच क्षणिक नसतो, मात्र नेहमी चिकाटी ठेवली की यश नक्कीच चरण स्पर्श करतं, आलिंगन देतं. आजचे युवक त्यांच्याकडून ही प्रेरणा नक्कीच घेऊ शकतात की शिस्त, शिक्षण आणि जबाबदारी या सोबत धरून चालणं आणि परिस्थितीला दोष न देता तिला सामोरं जाण्यासाठी स्वतःला सक्षम बनवणं हे अत्यंत गरजेचं आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणूनच स्वतःला कर्तृत्ववान बनवा. इतिहास वाचायला नाही तर घडवायला शिका. इतिहास वाचायला नाही तर घडवायला शिका. महाराणी ताराराणी महिला सक्षमीकरणाचं एक प्रबळ प्रतीक. आज महिलांनी त्यांच्या पावलावर पाऊल टाकत अंतराळ, विज्ञान, राजकारण अशा सर्व क्षेत्रांमध्ये कर्तृत्वाचे झेंडे रोवले आहेत. हे पाहताना वाटते की त्या दिग्गज स्त्रीचे स्वप्न आज वास्तव बनत आहेत. त्या केवळ भूतकाळ नाहीत, त्या आजचा एक मार्गदर्शक प्रकाश आहेत. त्या आजचा एक मार्गदर्शक प्रकाश ठरत आहेत. हे आजच्या युगातील महिलांनी ठामपणे सिद्ध केले. सरते शेवटी एवढेच म्हणेन, सह्याद्रीच्या कडे कपारीत घुमला एकच आवाज. सह्याद्रीच्या कडे कपारीत घुमला एकच आवाज.
ताराराणीच्या तलवारीने कापला मुघलांचा मांस, ताराराणीच्या तलवारीने कापला मुघलांचा मांस. दिल्लीच्या तख्तालाही बसला जिचा दरारा, दिल्लीच्या तख्तालाही बसला जिचा दरारा, अशी धगधगती शौर्यधारा, अशी धगधगती शौर्यधारा, अशी धगधगती शौर्यधारा. अशा थोर ताराराणींना माझा मानाचा मुसरा, माझा मानाचा मुसरा. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव प्रांजल जनार्दन नेवसे. मी इयत्ता 8वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल मायवाडी हडपसर पुणे 28 असे आहे. आज मी प्रभा बैकर यांनी लिहिलेला आपण सारे एक ह्या धड्याचे वाचन करणार आहे. शामराव म्हणतात, या रामराव, आज वारी कशी आली इकडे? नाशिक सोडून बरे जळगावला आलात. काम तरी काय काढलंय की सहज फेरी? रामराव म्हणतात, अरे अरे, एका दमात किती प्रश्न विचारता. सध्या फिरस्तीची ड्युटी आहे ना, काय करणार बाबा, पोटासाठी फिरावं लागतं. शामराव म्हणतात, असं चला चल मग आपण घरी जाऊन पोटोबाची पूजा करूया. रामराव म्हणतात, चला चला, कामाचं बघू नंतर, आधी पोटोबा मग इठोबा. कर्णिका म्हणते, काय ग जीवाताई, नेहमी तू बडबडत असतेस, नि आज गप्प गप्प का? काय सांगू बाई, मला या पोटोबा खव्याची मोठी चीड आलीये. अन ती ग का म्हणून काय विचारतेस? आता मग अशी रामराव शामरावाचं बोलणं ऐकलंस ना तू? त्यांना पोटासाठी वनवन हिंडावं लागतं. कोणत्याही माणसाला विचारा, सारे धडपड कशासाठी? पोटासाठी. आणि त्या पोटोबामुळे आपलीही फरफरट होते. शिवाय मान सन्मान तो सगळ्यात त्यालाच. परवा तर त्याचं माझं भांडणच झालं. कर्णिका म्हणते, कशावरून ग? जीवाताई म्हणते, अगं दरवेळी आपल्याला तो म्हणेल तेवढंच खायची सक्ती माझ्यावर असते. एखाद्या वेळी मी आवडलेला पदार्थ जर जास्त खाल्ला तर मग चालू व्हायचं सुरू गुरगुरणं. कर्णिका म्हणते, खरंच ग बाई, शिवाय हे पोटोबा महाशय नुसतंच बसून खातात की काही नाही, कधी काम नाही की काही नाही. ही आलीच बघ नासिका. काय ग नासिके, तुला काय वाटतं? नासिका, कशाबद्दल ग? कर्णिके म्हणते, अगं ही बडबडी पोटोबाबद्दल तक्रार करतीये. तिचं म्हणणं आहे की पोटोबा खव्याची काहीच काम करत नाही, याची तक्रार तिची आहे. नासिका म्हणते, मग त्यात खोटं ते काय? माझंच बघ ना, रात्रंदिवस श्वास घेण्याचं माझं कार्य सतत चालू असतं. वास घेण्याचंही जादा काम मी करते, पण हे पोटोबा मात्र हस्तकराज येतात. ते म्हणतात काहीच काम करत नाहीत. पतकुमार आहे, ते काय म्हणतात, उलट सगळ्यांवर गुरगुरतच होतात. शिवाय जोडतो तो कशासाठी? पोटासाठी ना. मी सुद्धा हेच म्हणतोय. मी नेहमी बघायचं काम करतो, झालंच तर माणसांच्या सौंदर्यात भरही घालतो. तो मीच ना, मी नसतो तर. पुरे झालं तुझं लेक्चर. मी सुद्धा ऐकायचं काम करते आणि जीवन व्यवहारात मदत करते. म्हटलं माझ्याशिवाय तर. म्हटलं कर्णिके, तुझ्यापेक्षाही माझा उपयोग जास्त महत्वाचा आहे. श्वास घेतल्याशिवाय माणूस जगू शकत नाही आणि माझ्यामुळेच तर माणसाच्या जीवनात अर्थ आहे. मी गोड बोलते, नाना तऱ्यांच्या पदार्थांची चव माझ्यामुळेच माणूस चाकू शकतो. आपण सारेजण अनेक कामं करतो, पण हे पोटोबा मात्र आई ते बसून खातात नुसतं. आज मी ठरवले बाबा, आजपासून आपण सर्वांनी संप करायचा आणि मेंदूराजे साहेबांकडे तक्रार करायची. हो हो, आम्ही सगळेजण तयार आहोत संप करायला. आजपासून मी बघणार नाही, आजपासून मी वास घेणार नाही. श्वास घ्यायचं मात्र मला कार्य करावंच लागेल. मी ऐकणार नाही, मी अजिबात खाणार नाही आणि दंतराजांना सुद्धा संपात सामील करून घे. मी वास घेणार नाही, मी घास उचलणार नाही, मी स्वयंपाक घरापर्यंत जाणार नाही, म्हणजे या पोटोबाला चांगलीच अद्दल भेटते. मेंदूराजा साहेबांचा जय जयकार असो, जय जयकार असो. बसा मंडळी, पोटोबा प्रधान तुमच्याबद्दल सर्वांची काही तक्रार आहे. पोटोबा या सर्व मंडळीची तुमच्याबद्दल तक्रार आहे की तुम्ही अजिबात काम करत नाही, नुसतं खाता आणि दुसऱ्यांवर गुरगुरता. महाराज, बोलताना जरा बेअदबी होतीये, तसं माफ असाल, पण मी काम करत नाही हे म्हणणं साफ खोटं आहे. हो, अधूनमधून मी गुरगुरतो, पण यांच्यावर नव्हे, ती माझी सवय आहे. त्याशिवाय शरीराचं राज्य कसं काय सुरळीत चालेल? मी गप्प बसलो, पण याचा परिणाम त्यांनाच भोगावा लागतो. जीवन रस मिळाला नाही. बघा त्यांचे चेहरे कसे सुकून गेले. नयन कुमार, पटलं ना तुम्हाला सर्वांना?
शिवाय असं पहा, आपण सारेच एकमेकांवर अवलंबून आहोत. आपल्या देशाचं राज्य सुरळीत कसं चालणार? आपल्या देशाचं राज्य चालतं ते सर्वांच्या एकतेमुळे. धन्यवाद. नमस्कार, मी आद्या सातारकर, इयत्ता 8वीतील विद्यार्थिनी. माझ्या शाळेचं नाव न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे, सदाशिव पेठ. 2022 साली कोरोनामुळे वारी झालीच नाही. तर बाबा महाराज सातारकरांना कोणीतरी विचारलं की तुम्ही 86 वर्षाचे आहात आणि तुम्ही 85 वर्ष वारी केलीत. तर ते म्हणाले, नाही, मी 86 वर्ष वारी केली. ते कसं? तर पहिल्या वर्षी माझी वारी आईच्या पोटातून झाली. मग त्यांना विचारण्यात आलं की मग तुम्हाला वाईट नाही वाटत आहे, यंदा वारी चुकली? तर ते म्हणाले, नाही, 86 वर्ष वारी ही पांडुरंगाची होत होती, तर ती त्याची चुकली, माझी नाही. आणि यातूनच कवी संकर्षण कराडे यांनी एक कविता लिहिली की जर याच हक्काने तो वारकरी पांडुरंगाशी बोलू लागला तर तो नक्की काय म्हणेल? पंढरीच्या विठुराया कसं काय रे, बरं आहे का? पंढरीच्या विठुराया कसं काय रे, बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणे, आ, खरं आहे का? पंढरीच्या विठुराया कसं काय रे, बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणे, आ, खरं आहे का? म्हणजे आम्ही यंदा पांडुरंग आणि रखुमाईला पाहायचं नाही? अरे लेकरांनीच कसं आपल्या आईन बापाकडे यायचं नाही? नाही, आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नाही, आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नुसतं श्रीहरी म्हटलं तरी तुझा चेहरा समोर येतो. पण विचार कर रे बाबा, तुला खरंच जमल का? अरे पंढरीत जर वजवजली नाही तर तुझा जीव रमल का? पण पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पण खरं सांगू, यंदा तुझं दर्शन गावोगावी झालं. अरे तू होतास की त्या दवाखान्यात असाच उभा ठाकलेला, चंदनाचा लेप नाही पण PP किट घातलेला. तू बंदोबस्तालाही होतास देवा, खाकी वस्त्र घालून. कचरा सुद्धा उचललास की रे, खाली मान घालून. पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे, एवढं सगळं करून पुन्हा सीमेवर पण लढलास रे. इतकं करतोस देवा, तुझं नाही काही चुकत रे. युग 28 उभा आहेस, पाय नाही का दुखत रे? नाही येत बघ यंदा देवा, तुला आराम देतो. वारकरी हक्काने म्हणतोय पांडुरंगाला की नाही येत बघ यंदा देवा, तुला आराम देतो. पण पुढल्या वर्षी मात्र तुला भेटाया वारी करून येतो. पण मग तेव्हा गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको आणि तुझ्या भक्तीशिवाय दुसरा संसर्गच ठेवू नको. संसर्ग भक्तीचा आणि स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची. आणि या सगळ्यावर मग एकच लस, ज्ञानबा तुकारामांची. पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो बघ, पण तोवर तुझ्या भक्तांकडं असाच लक्ष ठेव बघ. श्री हरी विठ्ठल.